नई मुंबई के एपीएमसी पुनर्विकास को लेकर विधायक मंदा म्हात्रे ने समिति अध्यक्ष प्रभु पाटिल समेत प्रतिनिधिमंडल के साथ बैठक की और सभी पहलुओं पर विचार कर पुनर्विकास प्रक्रिया शुरू करने पर जोर दिया। नई मुंबई में कृषि उपज बाजार समिति के पुनर्विकास को लेकर अहम बैठक आयोजित की गई। यह बैठक वाशी स्थित प्याज आलू मंडी में समिति के सभागृह में संपन्न हुई, जिसमें विधायक मंदा म्हात्रे ने भाग लिया। बैठक में विधायक मंदा म्हात्रे ने कहा कि एपीएमसी के जर्जर होती इमारतों और बिगड़ती सुविधाओं को देखते हुए पुनर्विकास अब बेहद जरूरी हो गया है। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि पुनर्विकास के दौरान विकासकर्ता की गुणवत्ता, क्षमता और पारदर्शिता जैसे सभी जरूरी पहलुओं पर गंभीरता से मूल्यांकन किया जाएगा। या बाजार समितीमध्ये गेली 10 वर्ष मी येत असते। रिडेव्हलपमेंट हा विषय चालूच असतो, एफएसएचा विषय चालू असतो आणि आताच नवीन अध्यक्ष आलेले पाटील साहेब यांची भेट घ्यायची होती। सर्व डायरेक्टरांची चर्चा करून पुढची 4 महिनेच आहेत पाटील साहेबांकडे। तर हे जे रिडेव्हलपमेंट कांदा बटाटा मार्केट गेले 20 वर्ष प्रलंबित आहे, तो काम तर आता व्हायला आलेला आहे। पण त्याच्या अगोदरच मजल मारली ती मसाला मार्केटने। मसाला मार्केटमध्ये पीएमसी कोणाचे नेमले, काय नेमले, विकासक बरोबर आहे की नाही ते सगळं विचारण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी मी आली होती आणि अध्यक्ष सगळ्यांना सांगितलं हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे। मला तर असं वाटतं की या महिन्यामध्ये कांदा बटाटा मार्केटचं संपूर्ण प्रोजेक्ट हा जर क्लिअर झाला तर लवकरात लवकर डेव्हलपमेंट सुरू होईल आणि विकासक चांगला नेमणं फार गरजेचं असतं। शेवटी अर्धवट काम सोडून जाणं गरजेचं नाही। आणि ते कसे सगळे लोक भरपूर लोक आहेत, तर जेव्हा भरपूर लोक असतात तेव्हा विरोध पण भरपूर असतो आतून। प्रत्येकाचं म्हणणं असतं ते काय होऊ शकत नसतं। त्याच्यामुळे 19-20 करून विकासक नेमून काम लवकर व्हावं आणि जे मसाला मार्केटचं कोण पीएमसी वगैरे आहे, कोण विकासक आहे, तर ते आता भेटले नाहीत। ते भेटल्यावर विचारून ते मला सांगितल्याशिवाय तिथले लोकप्रतिनिधी माहिती दिल्याशिवाय पुढचं काम करू नये। मार्केटमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यास आम्ही तयारच असतो नेहमी। प्रत्येक वेळी बोलवल्यावर आम्ही इथंच असतो। फ्रूट मार्केट असो, पानसरे साहेबांचं, भाजी मार्केट असो, शंकर पिंगळे साहेबांचं, सगळ्यांची माझी चर्चा होत असते। पण अध्यक्ष नवीन आल्यामुळे आज बऱ्याच गोष्टींचा आम्ही इथे आढावा घेतलेला आहे। काही पर्यायी जागा खूप महत्वाच्या आता विकासक नेमल्यावरती यांच्या काय काय मागण्या आहेत त्या मला त्यावेळी कळतील। त्यावेळी परत आमची बैठक होईल, त्या बैठकीत कळलं। आता तर मी येऊन प्राथमिक त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेनंतर आता जी पीएमसी नेमलेली आहे तो कोण विकासक वाटतो का दुसरे येतात त्याच्यावर आता चर्चा झाली। मसाला मार्केट आता कुठेही पाणी अडत नाही, झिरत नाही। आता सरळ पाणी चालणाऱ्यांनी चाललेलं आहे। स्वतः आमची आलेले आहे लोकप्रतिनिधी म्हणून, तिसऱ्यांदा मी आलेले आहे। तर कुठे पाणी अडत बिडत नाही, तर व्यवस्थित होणार। आताच मी सगळ्यांना सांगितलेलं आहे या 1 महिन्यामध्ये मला रिझल्ट पाहिजे आणि या 1 महिन्यात 2 ते 3 वेळा माझ्या परत तिथे फेऱ्या होणार आहे। उसके ऊपर भी मैंने अभी बातचीत की है कि जो अच्छे रास्ते हो वो मत, अगर कुछ है तो उनको बताओ और करना है तो कैसे कर रहे हो, उनका भी बातचीत हमारा अभी हो गया है। और मैं देखूंगी अगले दौरे में कौन से रास्ते तोड़ रहे क्या कर रहे।